वसई विरार राजकारणात भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिलाय। ठाकरे गटाचे वसई विरार शहराचे माजी जिल्हाप्रमुख पंकज देशमुख तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 25 पदाधिकारी आणि बहुजन विकास आघाडीचे अनेक माजी पदाधिकारी आज भाजपत दाखल झाले। भाजपच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला। यावेळी नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक आणि वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांचीही उपस्थिती होती। या पक्षप्रवेशात बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक दिनेश भानुशाली, माजी नगरसेविका सुषमा ठाकूर यांचे पती आणि त्यांची 2 मुलं तसेच बहुजन विकास आघाडीचे 30 ते 35 स्थानिक पदाधिकारी भाजपत सहभागी झाले। हा पक्षप्रवेश वसई विरारमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात असून त्यामुळे भाजपच्या संघटन बळात मोठी भर पडली आहे। विशेषतः बहुजन विकास आघाडीचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या भागात भाजपची पकड मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।